हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। पाकिस्तान विरुद्धच्या T20 सामन्यात भारतीय संघाची दमदार सुरुवात। सलामीवीर ईशान किशन फिरकीपटूची धुलाई करत 77 धावा करून माघारी, तर अभिषेक शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात 0 वर बाद। टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळांची सारवासारव, वक्तव्याचा विपर्यास केल्याचा सपकाळांचा दावा। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून पुण्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने, आंदोलनाच्या वेळी दगडफेक, महिला पोलिसासह 2 जखमी। हर्षवर्धन सपकाळांविरोधात राज्यभरात भाजपाचं आंदोलन जोरदार, घोषणाबाजी करत सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध। खासदार श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना ओपन चॅलेंज, खुमखुमी असेल तर 2029ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेत उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो। नाईकांच्या शिंदेंवरील टीकेनंतर श्रीकांत शिंदे आक्रमक। मुंबई महापालिकेच्या उद्याच्या विशेष सभेत विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांचं नाव चर्चेत। विमान अपघाताची सखोल चौकशी करा, माझ्यासह लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत, रोहित पवारांचं गृहमंत्री अमित शहांना पत्र। बारामतीच्या कणेरी वन उद्यानाची पार्थ पवारांकडून पाहणी। अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार ऍक्शन मोडवर। आणि जळगावात भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार, वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पहिल्या विशेष बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातावरती शंका उपस्थित करत आमदार रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे। अनेक प्रश्न उपस्थित करत रोहित पवारांना VSR विमान कंपनी, देखभालीची जबाबदारी असणारी कंपनी आणि वैमानिकावरती संशय त्यांनी उपस्थित केलेला आहे। पण रोहित पवार एवढ्यावरती थांबले नाहीत। आता त्यांनी थेटपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताभोवतीचं शंकेचं वावटळ काही कमी होताना दिसत नाहीये। आधी पत्रकार परिषदेतून शंका, आता पत्रातून मांडला मुद्दा नेमका। आमदार रोहित पवारांचं अमित शहांना पत्र, विमान दुर्घटनेत सखोल तपासाची मागणी। अजित पवारांच्या विमान अपघातात घातपाताची शंका उपस्थित करत रोहित पवारांनी विमान पुरवठा कंपनी, पायलट आणि देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनीवरती सवाल उपस्थित केलेत। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक शंका व्यक्त केल्या। याच पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान त्यांनी अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू तसंच DGCAच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला। पण अधिवेशनामुळे अमित शहा आणि नायडूंची भेट होऊ शकली नाही। मात्र DGCAच्या अधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळेच आता रोहित पवारांनी अमित शहांना पत्र लिहिलंय, ज्यात त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास करण्यासाठी मागणी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका तथ्यांसह जनतेपुढे मांडल्या। आपली आणि नागरी उड्डाण मंत्री नायडू यांची भेट झाली नाही। सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाण मंत्री DGCAला मेल केल्या। सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत। तपासाला काही प्रमाणात वेग, मात्र अपेक्षित वेगाने तपास होत नाही। DGCAने भेटीसाठी वेळ का दिली नाही हे मात्र समजलं नाही। सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा करू, राज्य सरकार सत्ताधारी पाठपुरावा करतील ही अपेक्षा। रोहित पवारांचे प्रश्न आणि त्यांनी केलेल्या या मागणीला विरोधकांनीही समर्थन दर्शवलंय। परिवारातलीच लोक सांगतात की हे घातपात आहे, त्याच्यामुळे त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत, त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे रोहित पवारांनी, त्याच्यामध्ये 99% ते वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे 1% जो त्याच्यामधली जी गॅप आहे
ती क्लिअर करण्याचं काम त्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागणीच्या आधारावर सरकारने चौकशी करावी ही भूमिका आमची पण आहे. विशेष म्हणजे रोहित पवारांनी याआधीही अजितदादांच्या विमानात बॉम्बप्रमाणे स्फोट घडवून आणणारी वस्तू असल्याची भीती व्यक्त करत घातपाताची शंका व्यक्त केली होती. डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते. 10 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर रोहित पवारांनी या विमान अपघात प्रकरणामध्ये प्रश्नांची सरबत्ती कायम केली आहे. दिल्लीतही रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय संस्थांतर्फे चौकशीची मागणी केली आहे. एवढंच नाही तर एका नेत्याने युरोपियन संस्थेमार्फत होणारी संभाव्य चौकशी रोखल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. जो रिपोर्ट है वो यूरोपियन एजेंसी को डीजीसीए के माध्यम से कुछ दिन पहले देने वाले, कुछ मतलब 15-20 दिन पहले देने वाले थे, लेकिन एक व्यक्ति ने उसको जानबूझ के रुकाया. वो व्यक्ति कौन ये आगे जाके शायद हमको पता चले, लेकिन दैट पर्सन इज अ पॉलिटिकल पर्सन, दैट टू एक्सपीरियंस इन एविएशन. ये प्लेन यूएस में बना था, कैनेडियन कंपनी लेकिन यूएस में बना था, तो वो एजेंसी को आप ला सकते हो. फ्रांस की जो एजेंसी है उसको भी आप इन्वॉल्व कर सकते हो, जो सिविल एविएशन सेफ्टी फ्रांस, उसी के साथ यूके भी AAIB एजेंसी है, वो भी इसमें से 2 एजेंसी कंपल्सरीली CID के साथ, CBI के साथ, DGCA के साथ, ये तीनों में से 2 कंपनी इन्वॉल्व होनी चाहिए. आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. रोहित पवार हे दिवंगत अजित पवारांचे पुतणे आहेत, त्यामुळे त्यांच्या शंकेला केवळ राजकारण म्हणत दुर्लक्ष केलं जायला नको. अजित पवारांसारखा दिग्गज नेता ज्या विमान अपघातात गेला त्या घटनेची प्रत्येक बाजूने चौकशी व्हायला हवी. त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री आणि DGCA रोहित पवारांच्या या प्रश्नांना गांभीर्यानं घेतं का? अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. 28 जानेवारीला अजित पवार प्रवास करत असलेलं जे विमान आहे ते बारामतीमध्ये कोसळलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या विमान दुर्घटनेतील काही CCTVची दृश्य सुद्धा समोर आलेली होती. या दुर्घटनेच्या वेळेला मदतीसाठी पोहोचलेल्या ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये या अपघातानंतरचा एक क्षण कैद झालेला आहे. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानामध्ये स्फोट झाल्याच्या दृश्यामधून समोर आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला होता. या विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. अजित पवार यांचे विमान खाली कोसळल्यानंतर या विमानानं तात्काळ पेट घेतला होता. विमान कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर गोजुबावी इथले गावकरी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते. हे गावकरी आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानाभोवती जमलेले असतानाच विमानाचा पुन्हा स्फोट झाला. ज्यावेळेस क्रॅश झालं त्यावेळेस इतका मोठा स्फोट झाला आणि विमान स्फोट होऊन जळालं जास्त. कुठल्या ठिकाणी विमान धडकलं? काय इकडे स्फोट इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता आणि धूर पण इतका होता, आपण CCTVत वगैरे बघितलंच आहे. भयंकर. त्यामुळं त्यातून कुणी वाचणं ही अशक्य गोष्ट आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जाळ होता. बारामतीमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारीला अजित पवार मुंबईहून विमानातून निघाले होते. सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं. सकाळी 8:43 बारामतीमधील धावपट्टीवर विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टीलगत आग दिसली. धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं. या परिसरात हे विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असताना अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मी जी ठिकाणी आता उभा आहे हीच ती जागा.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान अपघात जे झाला हीच ती जागा आपण बघतोय की याच जागेवर 28 जानेवारी रोजी 8:45 वाजता हा अपघात झाला. त्यांचं विमान दुर्घटना या ठिकाणी झाली आणि आपण बघितलं की त्यांच्याबरोबर इतर 4 जणांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीच्या गोजूबावी ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत अजित पवारांचं विमान कोसळतानाची घटना कैद झाली होती. त्याचसोबत विमान कोसळल्यानंतर काही वेळातच आगीचे लोळ दिसल्याचा सीसीटीव्हीही समोर आला होता. आता विमान कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि त्यानंतर झालेल्या स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. विमान कोसळल्यानंतर त्यानं तात्काळ पेट घेतल्यानं कुणालाही वाचवता आलं नाही आणि त्यातच अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, बारामती. पुढची विशेष बातमी आपण बघूया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळांवरती सत्ताधाऱ्यांनी टीकेची तोफ डागली आहे, तर सपकाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळांनी केला आहे. त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. राज्यात टिपू सुलतानवरून वादाचा भडका उडालाय. याला कारण ठरलंय ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. टिपू सुलतानवरून या वादाची सुरुवात झाली ती मालेगावमधून. मालेगाव पालिकेतील नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. शिवसेना आणि भाजपनं त्या फोटोवरून आक्रमक पवित्रा घेतला, तसंच तो फोटो हटवण्याची मागणीही केली. या वादानंतर या दालनातील टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला. मात्र याच वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच वक्तव्यावरून भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ टाकली. खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे, दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील, काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे. खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे. राहुल गांधीची वाट बघू. राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल. आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.
आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वक्तव्यावर सपकाळ यांनी सारवासारव केली. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा त्यांनी केला. मूळ मला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं माझं वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला तोड मरोडून त्याला दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे. मी चर्चेला तयार आहे. जो प्रश्न विचारला होता त्या उत्तराच्या अनुषंगाने माझं विधान आहे. शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे. दहचा माग करण्याची भाजपला जुनी सवय असल्याची टीका सपकाळांनी केली. भाजपला हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्यात रस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे. भारतीय जनता पक्ष राहुल सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी या आपल्या दप्तरी पदरी ठेवलेल्या सर्व लोकांना शिवाजी महाराजांचा बद्दल अपशब्द वापरण्याकरता यांनी मुद्दाम पदरी ठेवलेला आहे का, असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय. मात्र टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपवर सवालांच्या फैरी टाकल्या. टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, त्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता? टिपू सुलतानवरून राजकीय वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दक्षिण भारतात यावरून अनेकदा राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालंय. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.